पौषपुत्रदा एकादशी नियम आणि पूजा विधी मराठी कथा पौषपुत्रदा एकादशी हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण व्रत आहे जे पौष महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशीला साजरे केले जाते। या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विशेषतः पुत्रप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते। या व्रताचे पालन केल्याने संततीप्राप्तीचे सुख आणि आध्यात्मिक लाभ मिळतात असे मानले जाते। पौषपुत्रदा एकादशीचे नियम 1. व्रताच्या आदल्या दिवशी दशमीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे। 2. एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत। भगवान विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा समोर ठेवून पूजेसाठी तयारी करावी। दिवसभर उपवास करावा। उपवास कठोर निर्जळी किंवा फलाहारयुक्त असू शकतो। क्रोध मोह लोभ यापासून दूर राहून सात्विक जीवन जगावे। हरिनामस्मरण विष्णू सहस्रनाम पठण आणि भगवद्गीतेचे वाचन करावे। 3. द्वादशीच्या दिवशी उपवास सोडण्यापूर्वी गरजूंना अन्नदान करावे। ब्राह्मणांना दान आणि दक्षिणा देऊन व्रताची पूर्णता करावी। पूजा विधी 1. भगवान विष्णूला गंगाजलाने अभिषेक करावा। 2. तुळशीपत्र फुले धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करावे। 3. विष्णूच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। 4. पौषपुत्रदा एकादशीच्या व्रत कथा ऐकावी किंवा वाचावी। पौषपुत्रदा एकादशीची कथा प्राचीन काळी महिष्मती नगरीचा राजा सुकेतुमान आणि त्यांची राणी शैव्या यांना संतती नव्हती। त्यामुळे राजा आणि राणी खूप दुःखी होते। एके दिवशी राजा अरण्यात गेले। तिथे त्यांनी ऋषींचे आश्रम पाहिले। ऋषींनी त्यांना पौष शुक्ल एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला। राजाने राणीसमवेत हे व्रत केले। व्रताच्या प्रभावाने त्यांना पुत्रप्राप्ती झाली जो नंतर एक महान राजा झाला। पौषपुत्रदा एकादशीचे महत्त्व या व्रतामुळे पापांचे नाश होतो। संततीप्राप्तीसाठी हे व्रत विशेष फलदायी मानले जाते। भक्तांचे जीवन सुख समृद्धी आणि शांतीने भरते। हे व्रत निष्ठेने आणि भक्तिभावाने केल्यास भगवान विष्णू कृपा करतात असे शास्त्रांमध्ये वर्णन आहे।